नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इस्रायलनी गाझामधल्या नागरिकांना अ, तिथून आपण निघून जावं अशा सूचना दिलेल्या आहेत. अ, हा जो सूचना आहेत त्या उत्तर गाझामधल्या लोकांसाठी खास करून आहेत. आणि इस्रायलचं असं म्हणणं आहे, की हा सगळा रहिवासी पट्टा आहे. आम्हाला रहिवाशांना मारायचा आमचा हेतू नाही. परंतु हमासनी इथल्या अनेक रहिवासी इमारतींचा आश्रय घेतलेला आहे. तिथून ते आपली कार्यालय चालवतायत आणि सध्याचं काम सुद्धा चालवतायत. तेव्हा त्यांना वेगळं करणं आम्हाला शक्य नाही. त्याच्यासाठी सर्व रहिवाशांनी दक्षिणेकडे जावं आणि ती एक विशिष्ट रेषा दिली गेलेली आहे. त्या रेषेच्या पलीकडे रहिवासी गेले, तर केवळ हमासचे लोक तिथे उरतील आणि मग आम्हाला आमची जी कारवाई आहे ती करता येईल. हा इशारा इस्रायलने दिला. त्यांना काही काळाची मुदत पण दिली आणि यानंतर खरं म्हणजे कारवाईला सुरुवात होणार होती. न एकंदरीतच इस्रायलनी आपले रणगाडे तिथे घुसवायचे असा बेत केलेला आहे. खरं सांगायचं तर गाझापट्टीचा तुम्ही एकंदरीत थोडेफार फोटो बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल, की तो थोडाफार शहरी भाग आहे आणि एखाद्या शहरामध्ये ज्यावेळेला सैन्य घुसतं, तेव्हा लढाई करणं अत्यंत कठीण असतं. हाच अनुभव रशियाच्या सैन्याला सुद्धा आला युक्रेन युद्धामध्ये आणि इस्रायलच्या समोर सुद्धा हाच प्रश्न आज उभा असणार आहे. असं म्हटलं जातं, की त्यांनी जवळ-जवळ 2,000 अ, ज्या इमारती होत्या त्या नष्ट केल्या आणि तिथे हमास लपून बसलेले होते आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ही कारवाई केली. असं जरी असलं तरी देखील आत्ता देखील तिथे ती माणसं नाहीयेत, असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत रहिवासी तो सगळा विभाग आहे, तो रिकामा करत नाहीत, तिथून निघून जात नाहीत, तोपर्यंत कारवाईला सुरुवात करणं इस्रायलला कठीण आहे. म्हणता येईल त्यांना, की आम्ही तर वॉर्निंग दिलेली होती. तुम्ही जर का तिथून हटला नाहीत, तर अर्थात ह्याची जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडते. वगैरे, वगैरे सगळी नैतिक जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर टाकता येईल. परंतु वस्तुस्थितीमधले काही गोष्टी आहेत आणि त्या बघण्याची गरज आहे. असं आहे, की सध्या जो विलंब केला गेलेला आहे त्या कारवाईसाठी, त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं, की तिथे थोडं ढगाळ वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आम्हाला कारवाई करायची नाहीये. असं जरी इस्रायलनी म्हटलं, तरी सुद्धा इतरही अन्य कारणं आपल्याला दिसून येतायत. एक आपण वाचलं असेल तुम्ही, की 2 अमेरिकेच्या युद्धनौका ह्या आखातामध्ये आलेल्या आहेत. एक फोर्ड आणि दुसरी आयझेनहॉवर अशा 2 युद्धनौका पाठवल्या त्यांनी B-52 बॉम्बर पाठवले आणि त्याखेरीज एक ज्याला शॉर्ट रेंज म्हणतो आपण किंवा क्लोज कॉम्बॅट म्हणतो, त्याच्यासाठी वापरली जाणारी काही विमानं आहेत. ती विमानं म्हणजे वॉर्थॉग स्क्वॉड्रन्स म्हणतात. ते स्क्वॉड्रन्स जे आहेत ते क्लोज एअर सपोर्ट देतात. याचा अर्थ असा, की जमिनीवर जेव्हा युद्ध चालू असतं, तेव्हा त्यांना कव्हर देण्यासाठी म्हणून जी विमानं वापरली जातात, त्या तुकड्या ह्या आहेत आणि ह्या तुकड्या त्यांच्या अमेरिकेच्या डेव्हिस मॉन्सन या एअरफोर्स बेस मधून निघालेल्या आहेत. अरिझोना मधलं हे सेंटर आहे आणि तिथून त्या आता मध्य पूर्वेकडे जात आहेत. ही बातमी जी आहे ती हमासच्या सोर्सेसनी दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, की ही जी बातमी आहे ती आमची चिंता वाढवणारी बातमी आहे. त्यांना चिंता का वाटते मला कळत नाही कारण त्यांनीच सुरुवात केलेली ही बाब आहे. परंतु आता अशाही एक काही बातम्या तुम्ही वाचल्या असतील, की अमेरिकेने कतारच्या मध्यस्थीने हमास पुढे काही प्रस्ताव ठेवलेले दिसतात आणि ह्या प्रस्तावांमध्ये अ, त्यांनी जे पकडून नेलेले नागरिक आहेत, जे पोलीस ठेवलेले आहेत, त्यांची सुटका केली जावी अशी मागणी केलेली आहे. एक साधारणपणे यापूर्वी सुद्धा हमासने अशा प्रकारे कैद्यांची अदलाबदल केलेली होती आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठा पैसा इस्रायलनी त्यांना दिलेला होता. आजच्या घडीला जवळ-जवळ 150 लोक पकडून नेलेले आहेत असं म्हणतात. त्याच्यामध्ये स्त्रिया आहेत, मुलं आहेत लहान.
तर कदाचित म्हाताऱ्या व्यक्ती सुद्धा असू शकतात आणि परदेशी नागरिक सुद्धा आहेत. अमेरिकेचे सुद्धा जवळ-जवळ 12-13 नागरिक त्याच्यामध्ये सापडलेत असं म्हणतात आणि म्हणून ही मध्यस्थी चालू आहे. तेव्हा ही मध्यस्थी कतार करतंय आणि ती जर का यशस्वी होणार असेल तर त्याच्यासाठी जमिनीवरती जे काही हल्ला करण्याचं इस्रायलनी तयारी केलेली होती, ती थोडीफार अ, मागे ठेवली गेली असेल, अशी शक्यता आहे. जर का मध्यस्थी कतार करतोय ती आणि बोलणी ही अयशस्वी ठरली, तर मात्र अशा प्रकारची जी चढाई आहे, ती कोणीही रोखून ठेवू शकणार नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकतर हमासला सिद्ध करावं लागेल, की त्यांनी जे ओलीस नेलेले आहेत, ते मुळात जिवंत आहेत आणि जिवंत लोकांना ते पाठवणार आहेत, त्यांच्या ताब्यात देणार आहेत. मग त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या काय अटी मान्य करायच्या, कशा करायच्या, ह्या सगळ्याची बोलणी होऊ शकते. केवळ पैशातून हा प्रश्न सुटेल, की इस्रायलच्या ताब्यामध्ये असलेले म्हणजे अगोदरच तुरुंगामध्ये असलेले त्यांचे जे कोणी आहेत, त्यांना सुद्धा सोडवा, आमच्यात स्वाधीन करा, अशा जर का अटी आल्या, तर मग पुढे काय केलं जाईल? हे सगळे प्रश्न जे आहेत ते अर्थात माणसं ओलीस नेली नसती, जर त्यांच्या ताब्यात नसती, तर हे सगळ्या गोष्टी उद्भवल्या नसत्या. त्यामुळे इस्रायलने कितीही जरी तयारी केली तरी सुद्धा पोलिसांचा प्रश्न जो आहे, तो मागे जेव्हा पडेल त्याच्यानंतर आपण पुढच्या आक्रमणाबद्दलचा विचार करू शकतो आणि म्हणून दोन्हीकडून तुम्ही बघत असाल, की ज्याला ते क्रिकेटच्या भाषेमध्ये आपल्याकडे मनोवैज्ञानिक दबाव वगैरे म्हणतात ना, तशा खेळी सगळेजण खेळताना दिसतायत. वरून सिरियातून असेल किंवा लेबनॉनमधून हल्ले केले जातायत. म्हणजे इस्रायलला एक दडपण आहे, की तुम्हाला एक नाही अनेक आघाड्यांवरती एकाच वेळी युद्ध करावं लागेल. अ, अमेरिकेने दबाव टाकायचा प्रयत्न केलाय. 2 युद्धनौका पाठवल्या आहेत. B-52 आता मी सांगितलं हे वॉरझॉग जे आहेत. ह्या सगळ्याची अमेरिका त्याच्यात इन्व्हॉल्व झाली. तुम्ही असं म्हणू शकत नाही, की केवळ त्यांच्या नागरिकांसाठी झालेली आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा अमेरिकेचे इंटरेस्ट जरूर आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा आपण त्यांची ही जी दबाव टाकण्याची जी पद्धती आहे त्याच्याबद्दल इतकंच तात्कालिक किंवा छोटंसं निमित्त देऊन, कारण देऊन आपल्याला चालणार नाहीये. ह्याच जोडीला अमेरिकेने आणखी गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यांचं जे परराष्ट्र खातं आहे त्याच्यातर्फे जे राजदूत असतील किंवा डिप्लोमॅट्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत असतात. खुद्द अमेरिकेत सुद्धा त्यातले काही असतात. या सर्वांना अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत, की कुठल्याही प्रकारे डी-एस्कॅलेशन ह्याची वाच्यता करू नका किंवा गाझामध्ये सीज फायर केलं जावं, ह्याच्याबद्दल बोलू नका. डी-एस्कॅलेशनचा अर्थ असा होतो, की युद्ध ज्या पातळीपर्यंत तो ज्वर चढलेला आहे, त्याच्यापासून थोडंसं खाली येणं आणि सीज फायर इन गाझाचा अर्थ असा, की गाझामध्ये युद्धबंदी लागू करावी. तर अशा प्रकारचे जर का दोन्ही शब्द वापरले गेले, कदाचित तुम्हाला वार्ताहर त्याच्यावर बोलायला लावतील. परंतु या विषयांचा उल्लेख करायचा तुम्ही तुमच्या बोलण्यामधून टाळा. अशा एक सल्ला, सूचना म्हणा ही त्यांच्या सर्व राजदूतांपर्यंत गेलेली आहे. तसंच जोपर्यंत हमासचे जे टेररिस्ट लपलेले आहेत आणि इस्रायल गाझामध्ये त्यांच्यावरती बॉम्ब वर्षाव करते आहे. तोपर्यंत ह्या गोष्टींबद्दल आपण कुठलीही वाच्यता करू नये. ह्या सूचना ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. याचाच अर्थ असा आहे, की या सगळ्या प्रॉब्लेममध्ये अमेरिका ही इस्रायलच्या बाजूनी ठामपणे उभी आहे आणि त्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे, की कुठचीही धोका असो, कुठलेही सावधानतेचा इशारा तुम्हाला मिळालेला असो, परंतु तुम्ही जे काही मनामध्ये योजलेलं आहे, ते आपल्याला पूर्णत्वाला न्यायचंय. अशाच दृष्टिकोनातून अमेरिका सुद्धा पावलं उचलताना दिसते. तिसरी मी एक बातमी वाचली ती अशी, की अमेरिकेने सुद्धा मनाची सिद्धता करावी, की त्यांना केवळ एका फ्रंटवरती नाही तर अनेक फ्रंट्सवरती
आघाड्यांवरती त्यांनाही युद्ध करावं लागणार आहे. तेव्हा अमेरिकेने तर हे स्पष्ट केलेलं आहे, की युक्रेन आणि इस्रायल या दोन्हीकडे युद्ध युद्धाला सपोर्ट द्यायला, पाठिंबा द्यायला आम्ही तयार आहोत आणि आमची ती तयारी आहे. तसंच अमेरिकेने तुर्कस्तानला जाहीर तंबी दिलेली आहे, की तुम्हाला जे काय करायचं असेल त्याच्यामध्ये एक कुठची तरी बाजू निवडा. दोन्हीकडे पाय, दोन दगडांवरती पाय चालणार नाही. तुर्कस्तानला दिलेला हा इशारा महत्वाचा आहे. कारण तुर्कस्तान हा नेटो मधला एक महत्वाचा देश आहे. त्या काळामध्ये नेटो जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये तुर्कस्तानने एक मोठी कामगिरी बजावली होती. परंतु आता तुर्कस्तानची एकंदरीत भूमिका जी आहे ती थोडीफार संशयास्पदच आहे. त्यांनी ज्या प्रकारे स्वीडन असेल किंवा फिनलँड असेल ह्यांना नेटोमध्ये सदस्य म्हणून घेण्यासाठी जी नाटकं केली आणि त्याच्यामध्ये जे आक्षेप घेतले त्याच्यातून आपल्याला असं दिसून येतं, की तुर्कस्तान हा कुठे ना कुठेतरी अमेरिकेत जे काही योजना आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आडकाठी करायला बघतो आहे आणि म्हणून तुर्कस्तानला दिलेला हा जो इशारा आहे हा महत्वाचा आहे. याच जोडीला इराकला जी मदत अमेरिका पाठवत असते, ती मदत सुद्धा रोखून धरली गेलेली आहे. तेव्हा आम्ही सांगतोय त्यानुसार काम करा आणि तुमची भूमिका बदला. अन्यथा तुम्हाला जो आम्ही पैसा देऊ केलेला आहे, तो पैसा तुम्हाला मिळू शकणार नाही. असे हे इशारे अमेरिका देते आहे. तेव्हा सगळीकडे चर्चा हीच आहे, की या युद्धाची नेमकी व्याप्ती काय असणार आहे? आणि जर का ते आजच्या घडीला तरी अमेरिका युक्रेन आणि इस्रायल याच्याबाबत बोलते आहे, परंतु गल्फ पर्यंत जर का त्यांनी आपली जहाजं नेऊन ठेवली असतील, तर त्याचा दुसराही अर्थ असा होतो, की एकंदरीतच संपूर्ण जगाचा जो तेलाचा पुरवठा आहे, तो त्या चिंचोळ्या पट्टीतून होतो आणि तिथून निघालेली जी जहाजं आहेत, ती इराणच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये येतात. तेव्हा तिथे युद्धनौका असणं हे महत्वाचं आहे, कारण त्यांचा जो तेलाचा पुरवठा आहे, त्या पुरवठ्या तो जर का खंडित करायचा प्रयत्न इराणने केला, तर मग त्यांना दमदार उत्तर द्यावं लागेल. मुळातच इराण असं काहीतरी करेल अशी शंका जर का अमेरिकेच्या मनात असेल, तर याचा अर्थ दुसरा असा होतो, की इस्रायल जो आहे, त्यांनी इराणला लक्ष्य बनवण्याचं जर का ठरवलं, तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अन्यथा आज तरी इराण तोंडाने तर म्हणतोय, की आम्ही तर काही केलेलं नाहीये. याच्याबद्दल आम्हाला पॅलेस्टाईनबद्दल सहानुभूती आहे. म्हणजे त्यांनी हमासचा निषेध केला नाही. परंतु तरी सुद्धा आम्ही हमासला मदत केली, आम्ही लष्करी मदत केली, पैसा दिला. ह्या बाबी इराणने पूर्णपणे नाकारलेल्या आहेत. तेव्हा ही परिस्थिती जी आहे, ती परिस्थिती एकंदरीतच ओलीस हे हातात येईपर्यंत पुढचं पाऊल टाकलं जाईल असं दिसत नाहीये. रणगाडे घुसणार नाहीत गाझामध्ये. गाझामध्ये हमासनी एक गोष्ट केली, की तिथून खरं म्हणजे काही निवासी जे आहेत, ते घरं सोडून निघाले आपल्या दक्षिणेकडे. जिथे तुम्ही जाऊन राहा असं इस्रायलने सांगितलं, तिथे जायला नागरिक उत्सुक आहेत. परंतु हमासने असं केलेलं आहे, त्यांच्या गाडीच्या किल्ल्या काढून घेतलेल्या आहेत. अनेक लोकं स्वतःच्या गाडीने निघालेले होते, त्यांच्या किल्ल्या काढून घेतल्या आहेत. काही ठिकाणी अ, अशा ताफ्यांमध्येच एक हल्ला झालेला दिसतो. अर्थात त्याची जबाबदारी अ, हमासनी इस्रायलवर टाकली आहे. परंतु तुम्ही जर का व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल, की हा तिथेच कोणीतरी केलेला एक स्थानिक छोटा बॉम्बस्फोट असल्यासारखं ते दिसतं. आणि मग सैरावैरा ज्या गाड्या झाल्या त्या पुन्हा एकदा आपल्या घरी नागरिक परतलेले आहेत, तेव्हा त्यांचे हाल जे आहेत 2 प्रकारे एक तर ओलिसांना ते आपलं संरक्षणाचं कवच म्हणून वापरतायत. तसंच तिथे जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांना सुद्धा आपलं संरक्षक कवच म्हणून हमास वापरतंय, ही बाब अतिशय स्पष्ट आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये इस्रायलनी जर का आगेकूच केली, तर त्यांच्या सैन्याचं तर नुकसान होईलच, परंतु जी जीवितहानी होईल, वित्तहानी होईल, ती अपरिमित असेल, ही बाब अगदी स्पष्ट आहे. तेव्हा एकंदरीतच हमासचा पूर्व इतिहास बघितला, तर त्या पोलीस जे ठेवलेले आहेत, त्यांचं आजपर्यंत काय झालं असेल? अनेकांनी असं म्हटलंय, की ते सगळे आता मृतपाय असतील
त्यांना वाचवण्याचा कुठलाही मार्ग सुद्धा कदाचित नसेल. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा त्याची शहानिशा केल्याशिवाय हे जे 2 मोठे देश आहेत, त्यांना पाऊल उचलता येणार नाही. ही बाब सत्य आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.